बिचारी कला अद्वैत समोर हात जोडून बसलीये. ती त्याला सारखी म्हणतेय, अरे चांदेकर असं नको नाही रे बसूस, मी 1000 वेळेला तुझी माफी मागायला तयार आहे. पण अद्वैत काही तिचं ऐकेना बाबा. प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा म्हणजे 7 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. कला आता थोड्या वेळ झोपते आणि रात्री बघते तर काय 12:30 वाजले तरी पण अद्वैत काही अजून झोपलाच नाहीये. मग कला उठून त्याच्या जवळ जाते आणि अगदी आपुलकीने त्याला समजवत असते, पण अद्वैत काही ऐकेना बाबा तिचं. कला म्हणत असते, चांदेकर ऐक ना, नको ना रे स्वतःला त्रास करून घेऊ, झोप ना. आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, मला नाही बोलायचंय तुझ्याशी, मला आणि झोपही लागत नाहीये, तू जा ना इथून, तुला कळत नाहीये का. अद्वैत फार हर्ट झालाय. पण आता कला खूप हुशार आहे. प्रेक्षकांनो, ती जाते सरोजकडे आणि सरोजला म्हणते, सरोज मॅडम मी आत येऊ का. सरोज चिडते आणि म्हणते, कधीपासून परवानगी घ्यायला लागलीस ग. आता कला म्हणते, मॅडम मला ना जरा तुमच्याशी बोलायचं होतं. सरोज म्हणते, वाटलंच होतं मला, सगळं करून सवरून तू माझी माफी मागायला येणार. सरोज म्हणते, मी तुला माफ करणार नाहीयेस. मगाशी तू टेचाच सांगितलं होतंस ना सगळ्यांना की डिझाईन्स तू काढणारच, पण मी तुला ऑफिसमध्ये पाऊलही ठेवू देणार नाहीये. आबांनी सांगितलंच असेल तुला की मी आणि माझा मुलगा हे निर्णय घेणार, त्यामुळे आबांची ढाल करायचा तर प्रयत्न करूच नकोस. आता कला म्हणते, हे बघा सरोज मॅडम, मी 1000 वेळेला तुमची माफी मागायला तयार आहे. मला कळतंय माझी चूक झाली आहे, पण मॅडम मला कळतंय मी कुठल्याही प्रकारच्या विनवण्या करायला इथे आलीच नाहीये. मी ऑफिसमध्ये काम करू शकते किंवा मला ऑफिसमध्ये काम द्या, मला डिझायनर म्हणून काम द्या असं मी नाही म्हणत नाही. मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की अद्वैत खोलीमध्ये खूप अस्वस्थ झालाय. मी खूप समजवतीये त्याला, पण तो माझं ऐकतच नाहीये. तो असं बसून राहिला तर त्याला त्रास होईल हो. आता लगेच सरोज म्हणते, मला वाटलंच होतं की माझ्या मुलाला खूप मानसिक त्रास होणार आहे. हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय. तू जेव्हापासून आमच्या घरात आली आहेस ना, या घराची घडी विस्कटून गेली आहे. घरातल्या सगळ्यांना तुझा त्रास होतोच, पण सगळ्यात जास्त त्रास माझ्या अद्वैतला होतो. माझा मुलगा कधीही मानसिक तणावाखाली नव्हता, केवळ तुझ्यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय. कला म्हणते, मॅडम मी सगळं समजतीये, पण तुम्ही आता प्लीज अद्वैतकडे चला ना. सरोज म्हणते, तू काय स्वतःला फार शहाणी समजतेस का ग. अगं सगळ्याची मक्तेदारी काय तू घेतलीयस का. माझ्या मुलाच्या भावनांशी खेळू नको असं सांगून ठेवते तुला, गाठ माझ्याशी आहे. माझ्याकडे अशी उगीच बघत उभी राहू नको. सगळं करायचं करायचं आणि पुन्हा कळवळ आल्यासारखं दाखवायचा. ही सगळी नाटकं आहेत ना तुझी, ती बंद करा आधी. आता बाजूला हो. कला खूप रिक्वेस्ट करते यांना आणि आता त्या बाजूला करतात तिला आणि अद्वैतकडे जातात. अद्वैतला बिचारायला काही झोप येईना, तो तटस्थ बसलेलाच असतो. आता सरोज त्याच्या जवळ जाऊन म्हणते, बाळा अद्वैत काय झालंय तुला. अद्वैत म्हणतो, आई तू इथे. आता सरोज म्हणते, हे बघ तू न विचार करू नकोस एवढा, मी इथे का आलीये ते महत्वाचं नाहीये, मी काय सांगते ना तुला ते महत्वाचं आहे. लक्ष दे माझ्याकडे. त्या मुलीमुळे स्वतःला मनस्ताप करून घेऊ नकोस. हे बघ अद्वैत, आपल्याला माहिती आहे ना, ती मुलगी जेव्हापासून या घरात आली आहे तेव्हापासून घडतंय काही ना काही. ती फसवणूक करतीये, तिच्या घरच्याने आपली फसवणूक केली आहे. आणि लक्षात ठेव अद्वैत, भविष्यात सुद्धा ती आपली फसवणूक करूच शकतात, हे आपण गृहीत धरून चालायचं. आपण आता खंबीर राहायचं अद्वैत. जोपर्यंत ही मुलगी घरात आहे ना, तोपर्यंत आपले डोळे आणि कान सतत उघडे ठेवायचे, कळलं का तुला. आता नको त्या गोष्टींचा विचार करू नको अद्वैत, शांतपणाने झोप. बाकी सगळे मजेत असतील आणि तू फक्त स्वतःला त्रास करून घेतोयस. कळते का तुला मी काय म्हणते राजा. आता अद्वैत म्हणतो, हो आई, गुड नाईट. मग आता आपण म्हणतात, हो बेटा गुड नाईट, झोप आता. म्हणजे हा किती मम्माज बॉय आहे ना प्रेक्षकांनो, आईने सांगितलं तेच तो ऐकतो. आता ही सरोज त्याला गुड नाईट करून निघून जाते. कला आता खोलीत येते. सरोज तिच्याकडे रागाने बघते आणि आता तिथून निघून जाते. पण कलाची आयडियाने वर्क केली आहे बरं का. आता अद्वैत लगेच झोपी गेलाय. त्याच्या आईशी बोलल्यावरच त्याला बरं वाटलंय, त्यामुळे कलाची आयडिया बरोबर रुजू झाली आहे. असो, पण आता लगेच त्यांनी पहाट झाली आहे असं पण दाखवलंय. आणि मग अद्वैत सकाळीच उठून बसलाय आणि फोनवर खूप वैतागलेला आहे कोणावर तरी. अद्वैतने ऑफिसमध्ये कोणाला तरी कॉल लावलाय आणि नेमकी तिथे कला पण हजर आहे बरं का. अद्वैत फोनवर म्हणतोय की मी अद्वैत बोलतोय, मी सांगितलं होतं तुम्हाला की इमिजिएटली वॅकन्सीची नोटीस काढा, जास्तीत जास्त पब्लिसिटी करा, आपल्याला एक नवीन डिझायनर ताबडतोब हवाय, मला ना काहीही कारणं द्यायची नाहीयेत. आता या ऑफिसमध्ये मी कुठलंच कॉम्प्रोमाइज करणार नाहीये आणि एक नाही 2 वॅकन्सी आहेत अशी नोटीस काढा. त्या सानिकाला सुद्धा आपल्याला डिमोशन द्यायचंय, कळलं का.
लगेच करा हे काम. आता मात्र कला घाबरते आणि विचार करते, अरे देवा, सानिकाचं डिमोशन का करतोय हा? सानिकाची काय चूक आहे या सगळ्यात? कला आता त्याच्याशी बोलायला जाते आणि म्हणते, चांदेकर, अरे तू सानिकाचं डिमोशन का करतोयस? असं नको ना रे करू. अरे मी गेले होते तिच्याकडे, ती नव्हती आली माझ्याकडे. अरे या प्रोजेक्टसाठी सगळ्यात उत्तम डिझाईन निवडावे म्हणूनच तिने मला कामावर घेतलं आणि मीच गेले होते स्वतःहून तिच्याकडे. हे बघ, तिची या सगळ्यामध्ये काहीही चूक नाहीये. त्या डिझाईन्स अप्रूव्ह झाल्यानंतर तिने मला काम दिलं होतं आणि हे बघ, तिने तिचं काम केलंय रे व्यवस्थित चांदेकर. अरे तू असं डिमोट केलं तर तिला किती धक्का बसेल. अद्वैत मात्र कलाचा कुठलंच काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. अद्वैत कलाला म्हणतो, शट अप, मी सांगितलं ना तुला, मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये आणि मी माझा बिझनेस आहे हा. मला जे ठरवायचं ते मी ठरवेल आणि इथे सगळे निर्णय मीच घेतो. आता कला म्हणते, हे बघ चांदेकर, तू माझ्यावरच्या रागापायी सानिकाशी असं वागतोय, पण तिचं या सगळ्या गोष्टीशी काहीही संबंध नाहीये. अद्वैत म्हणतो, ते मी ठरवेल, तू कशाला ठरवणार आहेस? तिने चांगलं काम दिलं याच्याशी माझा संबंध नाहीये, पण तिने मला फसवलंय हे जास्ती महत्वाचं आहे. त्यामुळे सानिकाचं डिमोशन तर होणारच. तेवढ्यात आता दरवाजा वाजतोय आणि हा अद्वैत तिथून निघून जातोय. आता मात्र कोणीच आलेलं नाहीये प्रेक्षकांनो. पण आता ही कला विचार करते की माझ्यामुळे सानिकाचं नुकसान होतंय. हे मी आता या अद्वैतला कसं समजवणार? आई अंबाबाई, काय विचित्र माणूस आहे ग हा. कोणाशी गाठ पाडली आहेस तू माझी? कलाला आता चांगलंच टेन्शन आलंय प्रेक्षकांनो. आता या टेन्शन मध्ये ती गेली आजोबांकडे आजोबांचा सल्ला घ्यायला. पण आजोबा मात्र तिच्याशी खूप सुरेख बोलतात. कला आजोबांकडे जाऊन म्हणते, आजोबा सॉरी, तुम्ही म्हणजे मी डिस्टर्ब तर नाही ना करत आहे तुम्हाला? थोडं बोलायचं होतं मला तुमच्याशी. आजोबा म्हणतात, बोल ना बाळा, तसं काही बी नाहीये. काय झालं? चेहरा का पडलाय तुझा? झाल्या प्रकारामुळे ताण आलाय का तुला? आता कला म्हणते, आजोबा मला तुमच्याशी बोलून खूप बरं वाटतं. चूक आणि बरोबर यामध्ये ज्या काही गोष्टी असतात ना, त्या तुम्ही समजून घेतात, म्हणून मला तुमच्याशी बोलायचं होतं. आता आजोबा म्हणतात, बोल की बाई मग. आता कला म्हणते, आजोबा घरात जे काही झाले त्यात माझी चूक आहे हे पटलंय मला, पण मी काल बोलले ना सगळं स्पष्टपणे, हे मी सांगणार पण होते त्याला, पण माहित नाही कसं कळालं त्याला हे सगळं. मी सांगण्याच्या आधीच त्याच्यापर्यंत हे पोहोचलं होतं. आता आजोबा हसतात आणि म्हणतात, पोरी, अगं असंच असतंय बघ, आपण ठरवतो एक आणि नियती काहीतरी तिसरंच उभं करते आपल्या समोर. आता कला म्हणते, असंच काहीतरी झालंय आजोबा. मी तुम्हाला विचारायला आले ना की समजून घेणार नसेल समोरचा माणूस, ऐकून घेणार नसेल, हेच होतं ते सगळं. आजोबा म्हणतात, आलं ते माझ्या लक्षात पोरी, पण तेव्हा कल्पना नाही आली. पण आता हे समजा होऊन गेल्यानंतर आता लक्षात येतंय, म्हणजे तुला जे बोलायचं ते हेच होतं तर. कला म्हणते, हो आजोबा, मला तुम्हाला नाव घेऊन सांगता नाही आलं. आता आजोबा तिला फार सुरेख उत्तर देतात. ते म्हणतात, हे बघ पोरी, तेव्हा बी असो आता बी असो, माझं उत्तर एकच राहणार आहे. तू जे काही बोलतीयस ते ठामपणे बोल, समोरच्याकडे दुर्लक्ष कर आणि ठामपणे पाऊल उचल आणि अंबाबाईवर विश्वास ठेव. समद ठीक करणार बघ आपली अंबाबाई. आता ही कला म्हणते, आजोबा मला पटतंय तुमचं, पण हे प्रकरण निवळण्याला जरा वेळ लागेल ना. तोवर मी घरच्यांशी कसं वागू आणि मुळात अद्वैतशी कसं वागू? आणि हल्ली अद्वैतला ना म्हणजे कसं बोलू काहीच कळत नाही. मला दडपणच येतं त्याच्याशी बोलायचं. आजोबा म्हणतात, अगं बाळा, थोडा वेळ जाऊ दे की. आता कला म्हणते, आजोबा मी आत्ताच नाही, म्हणजे नेहमीच म्हणते हे की तो न म्हणजे अद्वैत असं जरा क्लिष्ट माणूस आहे. आता हे सगळं जे काही घडलंय ना, त्यामुळे तर मला 1000 वेळेला विचार करावा लागणार आहे त्याच्याशी बोलण्याचा. आजोबा हसतात. आता कला म्हणते, आजोबा हसू नका ना, किती मोठं झालंय हे प्रकरण. मला वाटलं पण नव्हतं असं काही होईल आणि एवढ्या लोकांची मनं दुखावल्या जातील. आता आजोबांनी तिला छान सल्ला दिलाय, पण आता मध्येच त्यांनी रजनी आणि श्रीकांतचा सीन दाखवलाय. हे श्रीकांत आहेत ना, ते खूपच चिडलेले असतात आणि चिडचिड करत असतात. या रजनी ताई म्हणतात, काय झालं तुम्हाला चिडायला? आता ते श्रीकांत म्हणतात, काही झालेलं नाहीये मला, काम करा तुम्ही तुमचं. आता त्या रजनीताई म्हणतात, काय झालं अहो, किती रागारागात चालत आलात, काही समजलं नाही, नक्की काय झालंय? श्रीकांत म्हणतात, सांगितलं ना काही झालेलं नाहीये, परत तेच कशाला विचारतेस? रजनी विचार करते, काय झालं असेल यांना, धड स्पष्ट सांगत पण नाहीत. आता मला कसं कळणार काय झालंय यांना? आता त्यांच्या हाताने सहज शर्ट पडलाय श्रीकांतचा. आता ते जोरात ओरडतात श्रीकांत आणि म्हणतात, काय चाललंय तुमचं? तो झब्बा खाली पडला, माझ्या कुर्त्याला माती लागली ना. एक काम धड करता येत नाही. सगळे कपडे धुवायचे, मातीत टाकायचे, मातीतून पुन्हा उचलायचे आणि पुन्हा मातीत टाकायचे. धुवून ते कपडे सगळे खराब होतात आणि पुन्हा तेच आम्ही घालायचे.
तुम्हा बायकांना सवयच असते नसत्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची. तुमची ती लाडकी कला, तिला काय गरज होती नसत्या गोष्टीमध्ये नाक खुपसायची. आता रजनीताई म्हणतात की हो अहो, पण अद्वैत पण जरा चुकीचंच वागला हो तिच्याशी. आपल्या कलाच्या हातात किती जादू आहे. तुम्हाला आठवतं का देवी उत्सवाच्या वेळेला किती देखणी मूर्ती घडवली होती तिने देवीची. अहो, कलाने केलेला स्वयंपाक असो किंवा तिने केलेलं चित्र असो, ते अगदी सगळं उत्तम आणि सुंदरच असतं बरं का. आणि तिने काढलेली सगळी दागिन्यांची चित्र त्या स्वामीनाथन सरांना आवडली की. आणि म्हणून तर आपलं बंगळूरचं नवीन काम सुरळीत सुरू झालं. फक्त कला ते काम करते म्हणून त्याला विरोध करायचा हे मला चुकीचं वाटतं हो. पण आता हे श्रीकांत इतके खसकन ओरडतात या बाईच्या अंगावर आणि म्हणतात, तुला काही कळतं का रजनी, बिझनेसमध्ये काय असतं काय नाही, तू कशाला मध्ये मध्ये बोलत असतेस ग. पण आता या रजनीताईंचं तोंड बिचाऱ्यांचं झालंय बारीक. पण आता इकडे पुन्हा एकदा कला आणि आजोबाचा सीन त्यांनी दाखवलाय. प्रेक्षकांनो, एखादा लाईक करून टाका की आणि माझं चॅनलही सबस्क्राईब करा, कारण मी तुम्हाला रोज छान छान रिव्ह्यू देते लक्ष्मीच्या पावलांनीचे. आता हे आजोबा म्हणतात, हे बघ बाळा, नवरा बायको म्हणल्यावर भांडण तंटा होणारच, दोघांनी ते सांभाळायचं. त्याच्यात तिसरा कोणी आला ना का मग त्या दोघांमधले संबंध तरी बिघडतात, नाहीतर मग तिसऱ्याचे नातं बिघडतं, तिसऱ्याशी असलेलं नातं खराब होतं. आता कला म्हणते, म्हणजे आजोबा तुम्ही. आता आजोबा म्हणतात, बराबर, आता तुझा आजोबा या प्रकरणात तुला मदत नाही करू शकणार. कला म्हणते, आजोबा मग मी कशी बाहेर पडू या सगळ्यातून. आता आजोबा म्हणतात, हे बघ बाळा, मी तुला बाकी काही सांगू शकत नाही, पण एवढंच सांगतो की बायकांना लगेच अस्वस्थ होतात आणि सगळ्याच बायका अशा असतात, पण परिस्थिती बरोबर समजून घेतात. आपल्या नवऱ्याची नस आणि नस बरोबर बायकांना माहिती असते. आता तुझ्या संसाराचा गाडा तुला कसा सावरायचा हे तुझं तू ठरव. अद्वैतच्या मनात काय आहे काय नाही ते तुझं तू ओळख. आता मात्र ती कला तिथून निघून जाते आणि आजोबा मनात विचार करतात, आई अंबाबाई, मी ह्या पोरीला वाट डावायचा प्रयत्न तर केलाय, पण आता त्या दिशेनं तिला प्रकाशाची वाट दाखव. आणि ते देवीला हात जोडून प्रार्थना करतात. आणि आता बघा झालंय काय, इकडे हे श्रीकांत चिडतात आता आणि म्हणतात, आपल्या गोष्टीवर ओचं ठो कळत नाही तुम्हाला, बिझनेस मधलं नाही काही नाही, अक्कल शून्य. पण तरी सुद्धा म्हणतात की माझा नंबर पहिला. ही 2-4 कामं जी करते ना तू, तीच आधी नीट करत जा, मग नंतर बोलत जा. ए बाई, आता रडू बिडू नको, माझ्या डोक्यावर इथे बसू नको, माझ्या समोर ही नाटकं करू नको. अगं हात जोडतो मी तुझ्या पुढे, अगं नको ग असे नाटकं करत जाऊस. आणि तुला किती वेळा सांगतो मी, त्या पोरीला पाठीशी घालू नको. ती कला सरोज बहिणीला आवडत नाही म्हणजे तिथेच विषय संपला. मला विचारत होतीस ना काय झालं म्हणून, तर ऐक काय झालंय. अगं माझा जयपूरचा एक क्लायंट आहे, त्याला काही डिझाईन्स आणि प्लॅन पाठवायचे होते. ते हे सगळं नवीन डिझायनर मुलगीच करणार होती. म्हणजे कोण? तुमची ती ग्रेट कला. काय करू मी, कशी पाठवू डिझाईन्स, तू करून देणार आहेस का सांग मला. आपल्याला ज्या गोष्टीतलं कळतं ना त्याच गोष्टीतलं बोलायचं, ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही तिथे नाक खुपसायला जायचं नाही. कळलं का तुम्हाला. पण आता प्रेक्षकांनो, माझा असा अंदाज आहे की या श्रीकांतला सगळ्या डिझाईन्स कलाच डिझाईन करून देणार. बघा आता पुढे काय काय घडतंय. माझा अंदाज 100% खरा निघणार. मला कमेंट करून सांगा कारण त्याशिवाय त्यांनी हा सीन दाखवलाच नसता. रजनी त्यांच्या डोळ्यात अश्रू कलाला काही बघवणार नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आता इकडे मात्र अद्वैत खूपच अस्वस्थ झालेला असतो. काय करू आणि काय नको आता असं त्याला झालंय. म्हणजे आनंदाच्या भरात नाही बरं, टेन्शनच्या भरात. आता अद्वैतने फोन केलाय ऑफिसमध्ये आणि विचारतोय, काय झालं डिझायनरचं, मला कळतंय वेळ लागतोय पण तुमच्या का लक्षात येत नाहीये माझ्या हातात वेळ नाहीये म्हणून. हे बघा स्वामीनाथनला मी फार वेळ थांबवू शकत नाही. हे बघा तुम्हाला कळत का नाहीये, उत्तम आणि अतिउत्तम डिझाईन देणारी डिझायनर शोधा. पेमेंटची काळजी करू नका, क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करू नका. कला आता अद्वैतला विचारते, काय झालं चांदेकर, मिळाली का डिझायनर तुला. आता अद्वैत म्हणतो, तू मध्ये मध्ये बोलू नकोस ग, कशाला वाद घालतेस. कला म्हणते, अरे मी कशाला वाद घालेल तुझ्यासोबत, मी तुला फक्त विचारतीये. आता अद्वैत म्हणतो, तुला प्रॉब्लेम क्रिएट करताना काही वाटलं नाही का ग, आता कशाला विचारतीये मला, सोल्युशन सापडलं का, तुझ्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट झालाय. कला म्हणते, झाला ना माझ्यामुळे प्रॉब्लेम, मग मला काळजी वाटणारच ना. अद्वैत म्हणतो, वा तू तर ग्रेटच आहेस ग बाई. आता कला म्हणते, हे बघ चांदेकर, मला काय बोलायचं ना त्याआधी ऐकून घे. अद्वैत म्हणतो, मला कुठलीच चर्चा करायची नाहीये तुझ्याशी आणि मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी, या सगळ्या गोष्टींशी तुझा काही संबंध नाहीये.
त्यामुळे तू लांब राहा या सगळ्यापासनं. आता नेमका त्या स्वामीनाथनचा फोन आलाय अद्वैतला आणि आता त्याला टेन्शन आलंय की कसा उचलू मी यांचा फोन, काय करू. पण तरी सुद्धा त्याने फोन उचललाय आणि म्हणतोय, हॅलो सर, बोला, काय म्हणताय. मग स्वामीनाथन तिकडनं म्हणताय, अरे अद्वैत, मी जरा उद्या तुझ्या घरी येतो, आपण ती पुढची डिझाईन फायनल करूया. अद्वैत म्हणतो, का बरं सर, घरी का. स्वामीनाथन म्हणतात, का रे, घरी काही अडचण आहे का. नाही, मला तिथल्या तिथे ड्रॉइंग चेक करता येईल ना, मग दोघांचा वेळ वाचेल, तिथल्या तिथे ठरवून टाकू. अद्वैत ठीक आहे म्हणतो त्यांना आणि आता अजून खूप डिस्टर्ब होतो तो फोन ठेवल्यावर. कला त्याला पुन्हा विचारते, काय झालं अद्वैत, चांदेकर काय झालंय. आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, कशाला मला त्रास देतेस ग, का मागे मागे येतेस माझ्या, कृपा करून लांब राहा माझ्यापासून. आता कला म्हणते, मी काय बोलते ऐकशील का तू शांतपणे. अद्वैत म्हणतो, मला तू पण नकोय आणि तुझं काही पण नकोय. आता कला म्हणते, अरे बाबा मला माहितीये, पण मी काय बोलते ते नीट तरी ऐक ना तू. हे बघ, तुला ना म्हणजे हे बघ, त्या दिवशी जे काही झालं, मानसिक त्रास झाला, हे बघ सगळ्याचा तू विचार करूच नकोस आता. फक्त या डीलचा विचार कर ना चांदेकर. अरे मी पहिल्यापासून बघते रे, तू किती कष्ट घेतोयस यासाठी, आणि हे डील जर आपल्या हातातनं गेलं ना चांदेकर, तर नाचक्की होईल रे आपली सगळ्या कोल्हापुरात. आपण तोंडावर पडू. अरे एवढंच नाही, आपण भविष्यात सुद्धा याचे परिणाम भोगू रे. आता अद्वैत म्हणतो, मला नको सांगू तू हे सगळं, माझी कंपनी आहे, मला काय करायचं ते मी बघून घेईल. ती माझी कंपनी क्रायसिसमध्ये असली ना तरी मी काढू शकतो बाहेर माझ्या कंपनीला. आता कला म्हणते, अरे हो बाबा, मला सगळं माहिती आहे. ती नवीन डिझायनर तू आता अपॉइंट केली आहे ना, तीच काम करेल सगळं. मी तोपर्यंत काम करते. तुला मी वाटलं तर रिक्वेस्ट करते, ती बाई आल्यानंतर मी सोडून देईल सगळं. या प्रोजेक्टचं सगळं ब्रीफ आहे माझ्याकडे, मी डिझाईन पटकन देऊ शकते तुला. ती बाई एवढ्या कमी वेळात काम कसं सुरू करेल. अद्वैत म्हणतो, तुला वेळ लागलं का ग, काही पण काय बडबडतेस तू. तुझ्यावर विश्वास ठेवू का मी एवढं सगळं झाल्यावर. मी नाही विश्वास ठेवू शकत तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीवर. इतके सगळे काम तुला द्यायचे, इतके सगळे प्रॉब्लेम फेस केल्यानंतर चल, शक्यच नाहीये. आता कला म्हणते, अरे बाबा किती वेळेला माफी मागू मी तुझी, अजून मागते मी तुझी माफी हवं तर. त्या स्वामीनाथन सरांना माझ्या डिझाईन्स आवडतायत ना. अरे तू हवं तर त्यांना सांगू नको, गपचूप दे सगळ्या डिझाईन. अरे मी मदत केली तर तुझा फायदाच होणार आहे चांदेकर, थोडासा विचार कर या गोष्टीचा. आता अद्वैत म्हणतो, हे बघ खरे, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टीतलं सगळं तुला कळतं असं तू समजू नकोस. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक वर्ष मी या डिपार्टमेंटचा हेड आहे. आजपर्यंत कधीच अशी वेळ आलेली नाहीये, पण गरज वाटली ना तर मी स्वतः डिझाईन बनवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तुझ्यासोबत काडीचाही इंटरेस्ट नाहीये काम करायचा. कोण आहे मी. आता कला म्हणते, अद्वैत चांदेकर. आता तो म्हणतो, एक्झॅक्टली, मी तुला दाखवून देईल की मी केलेल्या डिझाईन्स तुझ्यासारख्या नाही, पण तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले असणार आहेत. तुला माहिती नाहीये मी कोणत्या लेवलचा माणूस आहे. द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे मी. त्या स्वामीनाथनला डिझाईन पाहिजे ना, मी करेल, मी स्वतः करेल डिझाईन. आता हा तरा लगे कपाटातनं त्याचा लॅपटॉप काढतो, ड्रॉइंग बुक काढतो आणि मग पेन्सिल काढून ते सगळं तयार करायला लागतो. पण प्रेक्षकांनो, याचा आता चांगला मोठा पचका होणार आहे बरं का. हे बऱ्याच वेळ दाखवलंय त्याने ते कपाटातून घेतलंय. कला त्याच्याकडे बघते, कलाचा जीव थोडा थोडा होतोय. हा नेमकी कशी डिझाईन काढतोय ती कला सारखी ऑब्झर्व करते याला. पण आता त्याने काहीतरी विचित्र काढलंय, त्यामुळे कलाचे डोळे मोठे मोठे झालेत. असो, पण आता बघा कशी मज्जा येणार आहे पुढच्या भागामध्ये. त्यांनी शेवटपर्यंत कलाचे हावभावच दाखवलेत आजच्या भागामध्ये. पण असो, हा भाग संपलाय खरा. आता पुढच्या भागात बघणार आहोत आपण की हे आलेत स्वामीनाथन या चांदेकरच्या घरी आणि आता त्या अद्वैतने त्याने काढलेल्या डिझाईन दाखवल्यात. आता त्यांच्या पटकन लक्षात येतं. ते म्हणतात, काय रे, तू डिझायनर बदलली आहेस का बदललायस. हे बघ बाबा, मला तर त्याच डिझाईन्स हव्यात, नाहीतर मी दुसरी सोय करून घेतो माझी मी. आता मात्र अद्वैतचं तोंड पडलं ना आणि सरोज पण तिथे बसली आहे. आबांच्या पण लक्षात आलंय की आता ही गुगली पडणार आहे. आता अद्वैतला कळे ना, अडला अद्वैत आणि कलाचे पाय धरी असं होणार आहे. आता कला आता मनात विचार करते, बोल आता नाटकं कशाला करतोय. पण कला सुद्धा भाव खाऊन घेते. प्रेक्षकांनो, आळस काय देते, मुद्दाम त्याच्याकडे बघून हसते. काय मजा येणार आहे आता पुढचे भाग बघायला. छान वाटलं ना माझ्या भागामध्ये हा रिव्ह्यू ऐकायला. आपला अंदाज खरा ठरला. प्रेक्षकांनो, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला आणखीन मज्जा येईल. अद्वैत आता कलाला कसा मनवतोय डिझाईन काढण्यासाठी ते पुढे बघूया. छान वाटला असेल आजचा भाग तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.